जय हिंद मित्रांनो, मी विकी गायकवाड स्वागत करतो तुमचं आपल्या या नो भरती यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी अजून एक खास अपडेट घेऊन आलो। या ठिकाणी पहा, ITBP भरती म्हणजे इंडो तिबेट बॉर्डर पोलीस फोर्स या भरतीची नवीन अपडेट आली मित्रांनो। हे संपूर्ण अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पहा। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भरतीसाठी काय काय लागणार आहे, शैक्षणिक पात्रता किती लागणार आहे आणि या भरतीसाठी वयोमर्यादा किती लागणार आहे आणि या भरतीमध्ये ITBP मध्ये तुम्हाला कोणकोणते पद भरायचे आहे तर हे पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि या भरतीमध्ये तुम्हाला मिळणारं वेतन पगार किती भेटणार आहे, मासिक वेतन हे पण मी तुम्हाला सांगणार आहे। आणि या भरतीसाठी अर्ज कसं करायचं आहे, ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे का ऑफलाईन पद्धतीने करायचं आहे, तर हे अर्ज पद्धत मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि या भरतीसाठी अर्ज शुल्क किती लागणार आहे तुम्हाला आणि या भरतीसाठी तुम्हाला कागदपत्र कोणते लागणार आहे हे पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि या ITBP अर्ज भरण्याची शेवटची तारीख किती आहे हे पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पहा। आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला पोलीस भरती, आर्मी भरती, ITBP, CRCF आणि नियम शासकीय आणि शासकीय या भरतीचे तुम्हाला अपडेट आणि नोटिफिकेशन भेटेल मित्रांनो। तर जाऊया आपल्या मोबाईल स्क्रीनवर। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, आपण आपली स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केलेली आहे। तर ITBP भरती 2024 इंडो तिबेट बॉर्डर पोलीस दल मध्ये 526 पदांची नवीन भरती सुरू झालेली आहे। तर अर्ज कसा करायचा आहे संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर या ठिकाणी पहा, इंडो तिबेट बॉर्डर पोलीस मध्ये 526 पदांची नवीन भरती। तर शिक्षण पहा फक्त 10वी पास। तर 10वी पास उमेदवारांसाठी खूप चांगल्या प्रकारे संधी निर्माण झालेली आहे। या ठिकाणी पहा, तर या ठिकाणी पहा, इंडो तिबेट बॉर्डर पोलीस दल ITBP मध्ये विविध पदे भरण्यासाठी ITBP भरती 2024 ही भरती सुरू झालेली आहे। यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2024। तर 14 डिसेंबर 2024 पर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता मित्रांनो। आणि त्यामुळे जे उमेदवार इंडो तिबेट बॉर्डर पोलीस दल मध्ये नोकरी करू इच्छित आहे तर त्यांनी ही संधी अजिबात सोडायची नाही मित्रांनो। तर या ठिकाणी पहा, पुढे तुम्हाला या भरतीची सर्व सविस्तर माहिती जसे की पदाची सविस्तर माहिती, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी माहिती मिळणार आहे। तर त्यामुळे दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा, मगच भरतीसाठी अर्ज करा आणि या संधीचा फायदा घ्या मित्रांनो। तर या ठिकाणी पहा, ITBP रिक्रुटमेंट 2024। तर पदाचे नाव पहा, या भरतीद्वारे विविध पद भरण्यात येणार आहेत। तर या ठिकाणी पहा, पदाचे नाव तुम्हाला सांगतो। तर या ठिकाणी पहा, पदाचे नाव आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि पदाची संख्या। तर सब इन्स्पेक्टर, तर यासाठी पहा पद किती लागतं, BSc फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स, IT कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन किंवा BCA किंवा BE इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, इन्स्ट्रुमेंटेशन, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रिकल, IT अशा प्रकारे आवश्यक शैक्षणिक पात्रता पाहिजे मित्रांनो। आणि पदाची संख्या पहा 92। तर पदाची संख्या पहा 92 जागा भरायच्या आहे मित्रांनो। आणि दुसरं पद आहे हेड कॉन्स्टेबल। हेड कॉन्स्टेबल साठी 45% गुणासह 12वी उत्तीर्ण, फिजिक्स, केमिस्ट्री अँड मॅथमॅटिक्स उत्तीर्ण किंवा 10वी उत्तीर्ण, ITI इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर किंवा 10वी उत्तीर्ण, डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन, इन्स्ट्रुमेंटेशन, कॉम्प्युटर सायन्स, IT इलेक्ट्रिकल। तर यासाठी पद जागा पहा 383 जागा आहे मित्रांनो। आणि तिसरं पद पहा कॉन्स्टेबल। या उमेदवारांसाठी केवळ 10वी उत्तीर्ण आवश्यक आहे आणि एकूण पद पहा 51 पद आहे मित्रांनो। अशा प्रकारे पद आहे। तर एकूण पद 526 जागा भरण्यात येणार आहे मित्रांनो। अशा प्रकारे पद आहे मित्रांनो आणि पद पण चांगले आहे
आणि संख्या पण जादा आहे मित्रांनो. 10वी पास होण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे संधी निर्माण झाली आहे. तर या ठिकाणी पहा तुम्हाला मिळणार मासिक वेतन. तर पगार पहा तर नियुक्त उमेदवारांना 21,700 तर एकूण 70,100 एवढे मासिक वेतन मिळणार आहे. तर सविस्तर माहिती वाचायची असेल तर PDF जाहिरात पाहायची आहे. तर PDF जाहिरातची लिंक मी माझ्या टेलिग्राम चॅनलला दिलेली आहे मित्रांनो. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन होऊन त्या ठिकाणी तुम्ही PDF जाहिरात वाचू शकता मित्रांनो. आणि या ठिकाणी पहा एज लिमिट दिली मित्रांनो, वय मर्यादा. तर ज्या उमेदवारांचे वय 14 डिसेंबर 2024 रोजी 18 ते 25 वर्ष आहे ते उमेदवार अर्ज करू शकणार आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी पहा काही वयामध्ये सूट दिली आहे मित्रांनो. तर SC ST साठी 5 वर्ष सूट आहे, OBC साठी 3 वर्षापर्यंत सूट आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे वय मर्यादेची सूट दिलेली आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी पहा अर्ज पद्धत. तर अर्ज पद्धत तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे तर उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे मित्रांनो. त्यासाठी पुढे लिंक दिलेली आहे. आणि ऑनलाईन अर्ज करणे शुल्क पहा, फी पहा. तर या ठिकाणी पहा SC साठी ST साठी एक्समेन साठी महिलांसाठी फी नाहीये. आणि पद क्रमांक 1 जनरल OBC EWS साठी 200 रुपये आहे. आणि पद क्रमांक 2 ते 3 साठी जनरल OBC आणि EWS साठी 100 रुपये फी आहे मित्रांनो. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर पर्यंत आहे. तर 14 डिसेंबर पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता मित्रांनो. आणि या ठिकाणी पहा ऑनलाईन अर्ज. आणि तुम्हाला अधिक PDF जाहिरात वाचायची असेल तर मित्रांनो तर तुम्हाला मी माझ्या टेलिग्राम चॅनलला टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे. आणि टेलिग्राम चॅनलमध्ये PDF जाहिरातची लिंक आणि ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक दिली आहे मित्रांनो. त्या ठिकाणी तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन होऊन त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता मित्रांनो. आणि मित्रांनो तुम्हाला अशाच नवीन प्रकारचे भरतीचे अपडेट हवे असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, जेणेकरून तुम्हाला आर्मी, पोलीस भरती, CRPF, RPF, ST महामंडळ ज्या प्रकारची शासकीय भरती असतात त्या भरतीचे सर्व अपडेट तुम्हाला मिळतील मित्रांनो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शालोम, शांती, सलाम, बाय बाय. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो. तर असेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये, या चॅनलमध्ये नवीन भरतीचे अपडेट भेटतील मित्रांनो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शालोम, शांती, सलाम, बाय बाय.